आज या सिद्धार्थनगरच्या विहारामध्ये आपण बुद्ध जयंती साजरी करतोय, बुद्ध पौर्णिमा साजरी करतोय. आदरणीय गवळीताईंनी विषयाचं सादरीकरण केलं, सूत्रसंचालन देखील आदरणीय आमच्या संजनाताई यांनी केलं. आम्ही सगळी कार्यक्रमाची धुरा पहिल्यांदा महिलांकडे दिली. सूत्रसंचालन तुम्ही करायचंय, विषय मार्गदर्शन तुम्ही करायचंय, कार्यक्रमाचं आयोजन सगळं तुम्ही करायचंय. हे आपण कशासाठी केलं? कारण की भारतीय बौद्ध महासभा ही माणसं घडवण्याचं काम करते. भारतीय बौद्ध महासभा ही माणसांना उभं करण्याचं काम करते. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे प्रदीपजी खैरकर असतील, प्रदीपजी जाधव असतील, 7 वाजता खुपरीला कार्यक्रम आहे आणि त्याची धुरा आदरणीय आमचे प्रदीप भाऊ जाधव यांनी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या विस्तृत पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं काम ज्या बौद्ध महासभेच्या माध्यमातून, कारण की बाबासाहेबांनी 1954 ला जी बौद्ध महासभा स्थापन केली, भारतीय बौद्ध महासभा जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली, त्याची मुळामध्ये रूपरेषाच ह्या पद्धतीने दिली की 10 ध्येय उद्दिष्ट बाबासाहेबांनी दिले. बघा आता याच्या पुढची मी एक थोडीशी मी मनोगतपर या ठिकाणी बोलणार आहे, जास्त वेळ बोलणार नाही, पण काही गोष्टी बोलणं देखील फार गरजेचं आणि महत्वाचं आहे. आलेले आमचे सर्वजण, कारण की या ठिकाणी बसलेले सगळेजण श्रद्धापूर्वक या ठिकाणी बसले, या प्रत्येकाचं मी पुन्हा एकदा मनोमन स्वागत करतो, शब्द सुनाने स्वागत करतो, कारण की आपल्या सगळ्यांच्या मुळे धम्म जिवंत आहे. आदरणीय थोरात सर असतील, त्याचबरोबर उपस्थित सर्व मंडळी असतील, बाबूसाहेब असतील, ही सगळी मंडळी, आमच्या मायमौल्या महिला या ठिकाणी असतील, ह्या सगळ्यांमुळे धम्म जिवंत आहे. आज जर आपण वाडा तालुक्यामध्ये बघायला गेलो, मी एका मुद्द्याला हात घालणार आहे. या ठिकाणी बुद्ध जयंतीचा देखील आपण विषय छेडलेला आहे. त्याचबरोबर आपण बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलला फार थाटानं साजरी करतो, पण जे बाबासाहेब ज्यांना शरण गेले, जे बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातलं प्रथम गुरु ज्यांना मानलं, प्रथम गुरुस्थानी ज्यांना मानलं, ते म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, जगतवंदनीय शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी विश्वाला शांती करुणा आणि मैत्रीचा संदेश दिला, ते भगवान बुद्ध. ज्यांच्या मार्गावर आपण जर गेलो तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ते तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांची बुद्ध जयंती आली की आम्हाला विसर पडतो, आम्हाला विसर पडतो. आज बऱ्याच ठिकाणी बघा, आजही मी बोलतोय, माझ्या आवाजामध्ये तेवढा जेवढा स्वर तुम्हाला या ठिकाणी जेव्हा कधी भेटेल त्याच ताकदीमध्ये तुम्हाला स्वर आजही आताही तुम्हाला दिसेल. पण सकाळपासून ह्या व्यक्तीनं नाश्ता जेवण अजिबात केलेलं नाही. वाड्यामध्ये आल्यानंतर ज्यूस पिलेला आहे, पण जेवण केलेलं नाही. पण अंगामध्ये अजूनही त्या पद्धतीने ऊर्जा आहे. ही सगळी धम्माची ऊर्जा आहे, ही सगळी धम्माची ताकद आहे. आणि धम्माच्या ताकदीपुढं भले भले मोठे पैलवान असतील ते देखील फिके पडले. इथं अंगुलीवाल देखील शरण येतो, इथं नालागिरी हत्ती देखील बुद्धाला शरण येतो. बरं, धम्माचं काय गणित असेल, काय याच्यामध्ये गंमत असेल, काय चमत्कार असेल, काय साक्षात्कार असेल, तो सांगून कळणार नाही ना, ऐकून तर बिलकुल कळणार नाही. त्याच्यासाठी आचरण करावं लागेल. आणि हा भगवान बुद्धाचा धम्म, आचरणावर विश्वास ठेवणारा भगवान बुद्धाचा धम्म आहे. म्हणून भगवान बुद्धांनी ईश्वराला बाजूला ठेवलं आणि पहिलं प्राधान्य शिलांना दिलं. आणि म्हणून आमच्या गवळीताईंनी या ठिकाणी शिला आपल्याला सांगितले की मी कुणाची हत्या करणार नाही. हे सगळं म्हणजे आता जर मी बोलायला गेलो तर आपल्या मनामध्ये पटकन येईल, अरे जेव्हा तेव्हा तेच चालतं, जेव्हा तेव्हा काय सांगायचं, जेव्हा तेव्हा काय आम्ही ऐकायचं. म्हटलं सांगणाऱ्यांनी सांगायचं, ऐकणाऱ्यांनी ऐकायचं, पण पालन करणाऱ्यांनी पालनच करायचं नाही. अशा पद्धतीने कुठेतरी आमच्या समाजाची अवस्था झालेली आहे. आता या ठिकाणी आम्ही बोलतोय, पण बोलल्यानंतर देखील आमच्या मंडळींना ऐकण्याची सवय नाही. मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये म्हणतो की हे 21सावं शतक आहे, इथं बाबासाहेबांचं कुणी ऐकलं नाही. इथं बाबासाहेबांना इलेक्शन मध्ये आमच्या समाजानं पाडलं तर आमच्या सारख्यांचं काय ऐकावं किंवा आमची माणसं काय ऐकतील. पोरगा बापाचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, जाव जावेचं ऐकत नाही, बहीण बहिणीचं ऐकत नाही. मग बौद्धाचार्यांचं काय ऐकावं किंवा धम्मप्रचारकाचं काय ऐकावं. यानं यावं, आम्हाला काहीतरी सांगावं, विधी काहीतरी करावे आणि निघून जावं, एवढ्या पुरता कुठेतरी आमचा धम्म सीमित राहिलाय. आम्ही त्या वेगळ्या कक्षेच्या बाहेर विचार करतोय. मी अगदी या ठिकाणी आठवडाभर कोल्हापूरमध्ये होतो आणि मला खूप आनंद झाला. मला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कारण की ज्या भागामध्ये गोष्टी दिसत नाही तिथं आपण बोललो पाहिजे. अवघे विश्वची माझे घर हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं विचारसरणी या ठिकाणी आहे. कोल्हापूरमध्ये गेलो, 90% जनता, थोरासाहेब सर्वांना आपल्याला सांगायचं आहे सगळ्यांना की 90% जनता ही सगळी शेतकरी, सगळी शेतकरी. म्हणजे घराच्या खाली उतरलं की शेत, समोर बघितला तर गोठा असणारी गुरं ढोरं आणि शेत सगळं काय तर ऊसाचं. आणि ऊसाच्या प्रत्येकाचे मळे, प्रत्येक जण माणूस शेतकरी, पण त्याच्याकडे असणारी श्रद्धा, त्याच्याकडे असणारी आत्मीयता ही प्रचंड होती. मी ज्या वेळेस कोल्हापूरमध्ये आता होतो, 44 ब्राह्मण संघ होता.
45 होता, पण एक लहान बालक असल्यामुळे ते राहिलं नाही आणि त्याला 70 वर्षांची आजी आली आणि तिनं येऊन माझ्या पायाला हात धरून नमस्कार केला, मला वंदन केलं. मी आजीच्या परत पायाला धरलं आणि आजीला म्हटलं, आजी मी तुम्हाला नातवासारखा आहे, तुम्ही माझ्यासाठी वंदनीय आहात. पण त्यांच्या मनामध्ये जी काही श्रद्धा उत्पन्न आहे, आमच्या मराठवाड्यातला भाग असेल, आमच्या देशातल्या कानाकोपऱ्यातला भाग असेल, ही श्रद्धा आमच्यामध्ये का नाही? म्हणून या ठिकाणी मला पुढच्या मुद्द्याला छेडायचं आहे की अगदी आपल्या वसईमध्ये देखील एक बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली का तिथं उंट असतील, हत्ती असतील, घोड्यांची मिरवणूक मोठ्या पद्धतीने साजरी झाली की त्या ठिकाणी जी काही 32च्या 32 गावं 30 गावं मिळून म्हणजे पूर्वचा आणि पश्चिमचा पट्टा एकत्र येऊन त्यांनी काय ती मोठ्या पद्धतीने जयंती साजरी केली. का आपण करू शकत नाही? आज जर आपण पहिल्या गोष्ट मगाशी किरण सरांनी देखील सांगितलं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी फार महत्वाची असते आणि जी क्वालिटी असते ती कुठेही तुम्ही ठेवली तर ती चमकते, ती फक्त उन्हात चमकणारी खोटेगिरी नसते. आणि म्हणून या ठिकाणी ज्याच्याकडे क्वालिटी आहे तो प्रत्येक जण या ठिकाणी चमकणार आहे. अगदी या ठिकाणी आपण बसलेले सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, धम्माला पुरेपूर या ठिकाणी सहकार्य देणारी आपण सगळी मंडळी आहात. पण एक वेगळी सुरुवात करू की आपली बुद्ध जयंती, कारण की या बुद्ध पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती झाली आणि महापरिनिर्वाण देखील याच दिवशी झालं. ह्या सगळ्या आपण गोष्टी बोलतो, थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे असू शकतात, पण संकेत चिन्ह म्हणून तेव्हा पौर्णिमेचा चंद्र असायचा म्हणून ती आठवण राहिली. एकानं दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याने लिहून ठेवावं आणि तिसऱ्याच्या पिढीपर्यंत यावं, अशा पद्धतीने ह्या आपल्यापर्यंत आलेल्या गोष्टी, ही श्रवण परंपरा आपल्यापर्यंत या ठिकाणी आली. पण आज खऱ्या अर्थानं या आम्ही थोड्याशा अवांतर विषयांवर बोलतोय की आपण का बुद्ध पौर्णिमा साजरी करू शकत नाही? आपण करायला पाहिजे. मला तर वाटतं सिद्धार्थ युवक मंडळ असेल, चांगल्या पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय. आपण वाड्यामध्ये देखील जर शोभायात्रा केली, वाड्यामध्ये देखील जर आपण मिरवणूक केली आणि सभोवतालची सगळी गावं असतील, भारतीय बौद्ध महासभा असेल, इथं हे कार्यक्रम झाल्यानंतर आपण स्वागताचा कार्यक्रम करणार आहोत. थोडंसं वेगळ्या पद्धतीने आजचा आपण कार्यक्रम करतोय, कारण की पहिलं प्राधान्य भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माला आणि संघाला अनुसरून आणि नंतर आपण प्रत्येक जण आपल्यापर्यंत या ठिकाणी प्राधान्य स्वतःला घेणार आहोत. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी तर का आपण करू शकत नाही? भारतीय बौद्ध महासभा असेल, इतर पक्ष असतील, इतर संघटना असतील, आपली मंडळं असतील, वाड्यातले आमचे जात बंधू असतील, समाज बांधव असतील, बाहेरचे असणारे सगळी माणसं असतील, तालुक्यातली गाव खेड्यातली माणसं असतील, आपण सगळ्यांना एकत्र करून आपण का बुद्ध जयंती साजरी करू नये? आपण एका श्रद्धापूर्वक मार्गाने आपण बुद्ध जयंती साजरी करू शकतो. फक्त आपली मनातून ती खऱ्या अर्थाने इच्छा प्रकट झाली पाहिजे. आणि मला वाटतं या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही इच्छा देखील आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रकट झालेली आहे आणि निश्चित प्रकारे ती चांगल्या मार्गाला देखील लागेल, याबद्दल देखील काही शंका नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की जी माणसं शेतकरी आहे ती देखील धम्माचं आचरण करतात. आपल्या मुलांना 44 बालकांचा असणारा संघ तो आपण आठवडाभर त्या ठिकाणी चालवला. 5 दिवसीय श्रामणेर शिबिर संपन्न झालं आणि 22 मोठे श्रामणेर या ठिकाणी होते आणि सगळी जण काय पद्धतीने करत होती, काय पद्धतीने धम्मासाठी आचरण करण्यासाठी, धम्म समजून घेण्यासाठी आणि धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न ठेवण्यासाठी सगळे उपस्थित होते. आणि दुसरी आणखी एक आपल्याला जर माहिती सांगायची तर भीमराव साहेबांचा जो कार्यक्रम आणि सभा झाली, अक्षरशः लोकांना बसायला जागा नव्हती. लोक ट्रकच्या ट्रक भरून येत होते, ट्रकनी लोक येत होते. आज बघा आपली परिस्थिती, मी हे सगळं कंपॅरिझन करायला का सांगतोय? आज आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, आज आपल्याकडे संपत्ती आहे, आज आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, आपल्याकडे गाड्या आहेत, आपल्याकडे बंगले आहेत, आपल्याकडे सगळं आहे, पण आपल्याकडे श्रद्धा नाही. आपल्याकडे श्रद्धा नाही. आपल्याला झोप पटकन येते, म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही व्हॉट्सअपवर असतो, पण बौद्ध लोक बौद्धांच्या कार्यक्रमाला गेले का त्यांना पटकन झोप येते. मग आम्ही त्या ठिकाणी तिथं जाऊन त्या माणसाला सांगतो की आपल्याला झोप आली असेल तर झोपा, झोप आली असेल तर झोपा, पण आपल्या झोपेमुळे दुसऱ्याला त्रास होऊ देऊ नका, म्हणजे भरू नका, म्हणजे भरू नका, नाही तर दुसऱ्याला त्रास होईल ना. त्याच्यामुळं थोडस झोपा, पण संयमाने झोपा का ज्याच्यानं दुसऱ्याला त्रास होणार नाही. भगवान बुद्धाचा धम्म असाच आहे. भगवान बुद्धाचा धम्म काय सांगतो? तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निवडा. मला ऐकायचंय का मला झोपायचंय, जे निवडायचं ते निवडा, पण निवडल्यानंतर त्याच्यानं कुणाचं नुकसान होणार नाही या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या. हा भगवंताचा धम्म आपल्याला सांगतो. भगवान बुद्धाचा धम्म हा आचरण मार्ग आपल्याला खऱ्या अर्थानं सांगतो. जर आपण आचरणावर जर भर दिला तर समाजात एक चांगली स्थिती निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत भूमिका मिळेल. या सगळ्या सांगण्यासारख्या गोष्टी फार आहेत, पण फक्त सांगून काय उपयोग नाही ना. मी सांगून काय चालणार नाही, तुम्ही ऐकून काय चालणार नाही. आपण जेव्हा धम्माचं तंतोतंत आचरण करू, आज जर शोकांतिका जर आपण बोलायला गेलो तर भरपूर आहे,
आज हे आमच्या बऱ्याचशा लोकांना काही पडलेलं नाही. कालचं चिकन आधी असेल, बरोबर नाही? कालचं चिकन आज पण नाश्त्याला असेल किंवा संध्याकाळी तरी रविवार आहे, बुद्ध पौर्णिमा आहे हो, पण रविवार आहे, सुट्टी कुठे आहे? हा, मग ही चांगली गोष्ट आहे. पण आमचे फक्त बौद्ध म्हणायला आमचे बरेच जण बौद्ध आहेत, पण अजूनही आचरणानं बौद्ध होण्यासाठी आम्हाला फार वेळ लागतोय. आता वेळ लावून देऊ नका. वेळ जर लागला तर आज वेगळा खेळ तयार होईल. सकाळची बातमी तुम्हाला सांगतो, मला सत्य परिस्थितीवर आणि सत्य परिस्थितीवर बोलायचं आहे. कारण की जर ह्या परिस्थितीवर जर मी बोललो नाही तर आजच्या बुद्ध पौर्णिमेवर अध्यक्षीय भाषण करून काहीच उपयोग या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून सत्य परिस्थितीवर जर या ठिकाणी जर बोलायचं झालं तर सकाळची मी या ठिकाणी बातमी वाचली. सकाळी मी प्रवासामध्ये होतो आणि प्रवासामध्ये मी TV9 ची बातमी वाचली. साधे म्हणजे TV9 इतकं चांगलं असणारं, पत्रकारिता असणारं मोठं चॅनल, आणि त्या चॅनलमध्ये आपण देखील जर बातम्या जर फेसबुकला वाचल्या असतील, जर त्या बातमीपत्रात वाचल्या असतील, तर तिथं त्या TV9च्या बातमीपत्रामध्ये लिहिलेलं की आज बुद्ध पौर्णिमा, आज बुद्धाला खिरेचा नैवेद्य ठेवावा. ओपन करून बघा, सकाळची बातमी आहे. आज बुद्धाला खिरीचा नैवेद्य ठेवा. पूजेची योग्य वेळ कोणती आहे? तर शनिदेवाला तिळाचा तेल चढवा. आता त्या शनिदेवाच्या दगडावर तेल चढवून आमच्या बुद्धाची पूजा कशी होईल? आता आमचे बुद्ध बोलतात की माझ्या समोर तुम्ही फुलं वाहू नका, मला काही नैवेद्य करू नका, नवस तवस करू नका. भगवान बुद्ध म्हणतात की मी मोक्ष जाता नाही रे बाबा, मी कोण आहे? मी मार्गदाता आहे आणि मी दिलेल्या मार्गावर तुम्ही जा. मला या गोष्टींची अनुभूती आली. आत्तादीपक भाऊ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. भगवान बुद्ध म्हणतात की या शिलांचं आचरण करा, या अष्टशिलाचं पालन करा, त्याच्या पुढे जाऊन 10 पारमितांचं पालन करा, बोधिसत्वाची पायरी आत्मसात करा आणि बुद्धत्व प्राप्तीसाठी या ठिकाणी काय करा तर प्रयत्नशील राहा. बुद्ध होणं म्हणजे जागृत व्यक्ती. आणि म्हणून मी या ठिकाणी नेहमी म्हणतो की आपण जागा असण्याचं लक्षण या ठिकाणी दिसलं पाहिजे. झोपेचं सोंग तुम्ही घेऊ नका. म्हणून आपण जागा असलं पाहिजे. अगदी काल मी पालघरमध्ये एक लग्न लावलं आणि तिथं तळवटकर नावाची फॅमिली आली, जी ब्राह्मण होते आणि ती शब्दून शब्दाकडे ऐकत होती, लक्ष देत होती. आणि त्यांनी माझ्याशी स्टेजवर येऊन माझ्याशी वार्ता केली, माझ्याशी चर्चा केली. आता आमचे 90% बौद्ध झोपलेले, फक्त येतात बौद्धाचार्याने म्हटलं हात जोडाचं जोडले तर जोडले, बाजूचा बोलला तर बोलला तर मी बोलतो, त्याचा आवाज जर असेल तर मी बोलतो, नाही तर मला वाटते लाज. मला काय वाटते? लाज. आता सफेद साडीमध्ये देखील आमच्या बायांना जायला लाज वाटते. आता मगाशीच दुपारी लग्नाचा प्रसंग, आमच्या महिलांनाच काय झालंय कळत नाही, गुलामी स्वतःहून अंगावर खेचून आणतात. तिथं मी म्हणतो मंगळसूत्र तिथं सांगितला, त्यांनी चांगल्या पद्धतीनं सोन्याचं मंगळसूत्र केलेलं आहे. तिथं पटकन स्टेजवर एक बाई धावत आली, अहो ते आधी ते थांबा ना, तो आधी तो बारका असतो तो काय करा होता तुम्ही, तो त्याला द्या आधी, तो घालू द्या. आता तो अख्खा काळ्या मण्यांचा. आता मी म्हटलं का हो, तुम्हाला पांढऱ्या साडीमध्येच काय यायला सांगितलं? आपल्यामध्ये पांढराच कपडा आपण काय घालतो, मग हे काळच तुम्हाला का पाहिजे? काय काळे धंदे तुम्हाला करायचे? हे म्हटलं मी तुम्हाला सांगणार नाही आणि याला हात पण लावणार नाही. तुम्हाला घालायचं घाला, मी तर म्हणतो तुम्ही घालूच नका. पण अशा पद्धतीनं गुलामीचा स्वतः आम्ही काय करतो? स्वीकार करतो. मग आम्ही जागरूक खऱ्या अर्थानं झालो पाहिजे. आणि म्हणून आम्हाला संजनाताई असतील, गवईताई असतील, आमच्या महादेताई असतील, आमच्या सगळ्या थोराताई असतील, कारण की वाड्यामध्ये कार्यक्रम म्हटला म्हणजे आमच्या सगळ्या मायमावल्या, आता एक दुसरीचं नाव मी घेणार नाही, सगळ्या आमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. धनगराई असतील, या सगळ्या आई, या सगळ्यांची नावं घेतल्याशिवाय या ठिकाणी वाड्यातली धम्म चळवळ आम्ही तिचं नाव घेऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं भगवान बुद्धांच्या धम्माचं नाव घेत असताना कौंडिन्य, महानाम, अश्वजित, भद्दीय यांची नावं आपल्याला घ्यावी लागतात, त्या पद्धतीनं सिद्धार्थनगरमध्ये आल्यानंतर या सगळ्या आमच्या थोराताईचं, धनगराईचं प्रत्येकाचं नाव आम्हाला घेणं गरजेचं असेल. कारण की ह्या महिला आमच्या कुठेतरी घडल्या पाहिजेत. आणि जर ह्या गोष्टी घडल्या नाही तर आज एका मोठ्या षडयंत्राची चावल आम्हाला बघायला मिळते. आजही आम्ही स्वस्थ झालोय. म्हणून मी मगाशी म्हटलं की तिळाचं काय असेल तो तेल चढवा. बुद्धाला कशावर? तर शनीवर जाऊन. बघा बातमी आहे सकाळची. त्याच्यानंतर काय तर म्हणे खिरीचा नैवेद्य द्या. मग त्याने टाइम पण दिला. मला परवाच्या दिवशी फोन आला, गुरुजी पौर्णिमा 12:59 चालू होते. 12:59 का 45. मी काय ते टाइम बघत नाही, बघितला नाही. हा बरं चालू होते. मग आम्ही आता काय करायचं? आतापासूनच करायचं का? म्हटले पंचांग का काय?
पंचांग काय म्हटलं, तुम्ही वर्षावास कसा करता, उपोषण कसा करता? उपोषणामध्ये बघा भगवान बुद्धाचा धम्म अगदी साधा आणि सरळ आहे, पण आम्हीच त्याला एवढा किचकट बनवला आणि नंतर आम्ही काय म्हणतो, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये हे सांगितलंय, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये ते सांगितलं. म्हटलं बरं सांगितलंय, पण तुला माणसाशी बोलायची पद्धत नाही, मग भगवान बुद्धांनी एवढा धम्म सांगितला आणि तू एवढा वाचला, त्याचा उपयोग काय? अरे लहान पोरं असतील, मोठी माणसं असतील, मोठे असतील, त्यांना वंदन करा, त्यांना नमस्कार करा, त्यांना आदराने विचारा, त्यांना खुर्ची विचारा, आलेल्या पाहुण्याची व्यवस्थित बोला, आलेल्या माणसाला पाणी विचारा, भले तो कोणत्या जातीचा आणि धर्माचा असू द्या. दुपारी उन्हाचा जर एखादा माणूस दिसला, तुम्ही त्याला फक्त पाण्याचे 2 घोट विचारा. बघा, हे तुमच्या मनातलं, तुमच्या देहातलं, तुमच्या वागण्यातलं बुद्धत्व आहे, वेगळं काही नाही. हे तुमचं बुद्धत्व आहे. नाहीतर दुपारी एखादा माणूस यावा, त्यांना विचारावा, म्हटलं बोरकर साहेब आहेत का? आणि बोरकर साहेबांच्या घरातून जर एखादं कोणी आलं आणि त्याने फटकन दरवाजा लावून सांगितलं घरात कोणी नाही, कसं वाटेल आपल्याला? म्हणजे म्हणून एक सांगण्याचं उदाहरण, वैयक्तिक घेऊ नका बोरकर साहेब, सांगण्याचं उदाहरण हे आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी बऱ्याच अंशी म्हणतो का आपल्यामध्ये माणुसकी, आपल्यामध्ये माया ममता आणि आपल्यामध्ये मैत्री असेल तर आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं बुद्धत्व आहे. म्हणून जिवंतपणी माणसाची कदर करायला शिका. आपण नेहमी सांगतो जिवंतपणी माणसाला प्रेम द्यायला शिका, जिवंतपणी माणसाचा आदर करायला शिका. जे आपलं आहे त्याला आपल्याशी खऱ्या अर्थानं चांगल्या गोष्टीने निगडीत राहण्याचा प्रयत्न करा. भगवान बुद्धांनी जे मनुस्मृतीच्या विरोधात काम केलं, भगवान बुद्धांनी या मनुच्या विचारसरणीच्या विरोधात काम केलं. जगातले पहिले शास्त्रज्ञ ज्ञानावर भगवान बुद्ध म्हणतो. भगवान बुद्धांनाही किती त्रास झाला, भगवान बुद्धांनाही किती अडचणी झाल्या, भगवान बुद्धांनाही किती त्रास या ठिकाणी सहन करावा लागला, भगवान बुद्धांनाही किती विरोध पत्करावा लागला. आपण तो कोणीच नाही, आपण तर काहीच नाही. सावत्र भाऊ देवदत्त यांनी देखील भगवान बुद्धांच्या विरोधात षड्यंत्र केले की नाही? घरातलाच माणूस होता ना. पण भगवान बुद्धांना, भगवान बुद्ध चारिका करून डोंगराच्या पायथ्याहून जात असताना काय केलं त्यानं, तर वरून दगड सोडला आणि तो भगवान बुद्धांच्या पायाला लागला. आणि भगवान बुद्ध चालत होते, चालता चालता मग त्या ह्या पायापर्यंत भगवान बुद्धांच्या अंगावर नाही आला, पण भगवान बुद्धांच्या पायाला लागला. आणि बरेच दिवस भगवान बुद्ध लढत चालत होते. आम्ही गाणी बोलतो की नाही, असा कसा देवाचा देव ढगडा, देव एका पायानं लंगडा, आहे की नाही गाणी? आपला देव कोणता तो आमच्या लोकांना पण माहित नाही. आम्ही गाव खेड्यात जर कधी गेलो ना तर आमच्या लोकांना पण माहिती नाही नक्की देव कोणता. ही सगळी जी परंपरा असेल, आज आणखी मला एक आनंदाची गोष्ट बघायला मिळाली. आज कारल्याला देखील चांगल्या पद्धतीने धर्मपरिषद संपन्न झाली. आपले सगळे संरक्षणासाठी समता सैनिक आणि त्याचबरोबर सगळे बौद्ध उपासक आणि बौद्ध भंतेरी मोठी बुद्धाची मूर्ती ठेवून अगदी त्या मंदिराच्या बाजूचीच जागा आहे, आपला ओपन स्पेस त्या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी सर्व समाज बांधव तिथं जाऊन त्यांनी बुद्ध सूत्रपठण असेल, पूजापाठ असेल ते संपन्न केलं. म्हणजे ही परिवर्तनाची नांदी आहे. आणि हे परिवर्तनाच्या फ्लो मध्ये आपणही कुठेतरी असलो पाहिजे. कारण की रात्र वैरायची नाही, आता दिवसी वैरायचं आहे. जसं जसं 2025 जवळ येत चाललंय तशा तशा ह्या सगळ्या गोष्टी कॉकटेलने आमच्या समोर निर्माण व्हायला लागल्या. म्हणून मगाशी जसं टीव्ही 9चं उदाहरण दिलं, आज बरेचसे भिक्खू असतील ते देखील बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धा पसरवताना आपल्याला दिसतात. बरेचसे बौद्धाचार्य असतील ते फक्त स्वतः नाटक म्हणून करून घेतात की आम्ही बौद्धाचार्य आहोत, पण काही धम्मप्रचारक हे स्वयंघोषित आहेत. आपण त्यांना ओळखलं पाहिजे, आपण त्यांना त्यांचा आयडी विचारला पाहिजे, आपण त्यांना त्यांचा भाग विभाग आणि शाखा विचारली पाहिजे. हे खऱ्या अर्थानं बुद्धत्व आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आपण जेव्हा भगवान बुद्धांच्या धर्माचं शासन ओळखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी आपल्या सगळ्यांना का गोष्ट सांगतो, कारण की आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कार्यरत राहिलं पाहिजे. कारण की आपल्याला बुद्धाचा धर्म हा शुद्ध पद्धतीने ठेवायचा आहे. बघा, जगामध्ये बुद्धाची पूजा केली जाते, बुद्धाची खऱ्या अर्थाने जयंती जगामध्ये केली जाते, बुद्धाचं स्मरण जगामध्ये केलं जातं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी जो शुद्ध पद्धतीने बुद्ध दिला, तोच आम्हाला बुद्ध अपेक्षित आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने त्याचा धर्म दिला. बाबासाहेबांनी आम्हाला लिखित स्वरूपामध्ये बुद्ध आणि त्याचा धर्म हा ग्रंथ दिला. आम्ही तो वाचला पाहिजे. स्पेशली बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये भिक्खूंची कर्तव्ये हे वेगळं प्रकरण दिलं. आजाद केस कंबलाचं प्रकरण दिलं की बाबासाहेबांना भीती होती की आमची माणसं ही श्रद्धावान आता नाही, पुढेही श्रद्धावान या ठिकाणी राहणार नाही. बाहेरची मंडळी कृपया 5 मिनिटं शांत बसा. श्रद्धावान या ठिकाणी नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी सगळी उदाहरणं त्याच्यामध्ये टाकली. आपल्याला बाबासाहेबांना अभिप्रेतच जागृत बुद्ध या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. उघड्या डोळ्यांचा बुद्ध आणि चालता बोलता बुद्ध आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेला बुद्ध नाही की कोणी घेतो आणि आपल्या घरामध्ये शोभेची मूर्ती म्हणून या ठिकाणी लावतो.
अशा पद्धतीने देखील बऱ्याचशा गोष्टी आज आम्हाला बघायला मिळतात. भगवान बुद्धाचा धम्म, भगवान बुद्धाचा मार्ग आम्हाला जास्त गरजेचा आणि महत्वाचा आहे की या समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी, या समाजामध्ये माणुसकी निर्माण व्हावी, या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या व्हावी, म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म दिला. आणि तो धम्म इथल्या प्रत्येक जातीच्या आणि प्रत्येक धर्माच्या माणसांनी त्याचा स्वीकार करावा. याच्यासाठी स्वतः आपण प्रथमतः काय केलं पाहिजे तर त्याचं आत्मस्मरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे, तर दुसरी लोक खऱ्या अर्थाने त्याचं आचरण करतील किंवा पालन करतील. आज अशी बरीच माणसं आहेत. मला आनंद होता, आपण ज्या वाडा तालुक्यामध्ये राहतो या वाडा तालुक्यामध्ये डॉक्टर नितीनजी मोकाशी असतील. आज सकाळी जर त्यांचा प्रोफाईल फोटो बघितला, जर फेसबुक पोस्ट ही पाहिली, किती आनंदाने आणि अभिमानाने बुद्धासोबत बुद्ध पौर्णिमेच्या आपल्याला शुभेच्छा देतात. आज आपले बरेचसे बौद्ध बघा, त्यांना बऱ्याचशा जणांना घेणं देणं पडलं नाही, कोणाला माहिती नाही आणि कुणाला काहीच वाटत नाही. या गोष्टीचं वाईट वाटतं. कुठेतरी एका पॉझिटिव्ह अँगलने दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ही ओबीसी, ही आदिवासी माणसं जर आम्ही बघायला गेलो तर आज बुद्धाकडे जेव्हा वळताना दिसतात तेव्हा आम्हाला या ठिकाणी लाज वाटते की आमची माणसं आम्ही स्वतः कुठेतरी कमी पडतो की काय. आज बाबासाहेबांचा काळ जर आम्ही बघायला गेलो, लोकांना काही गोष्टी मिळत नव्हत्या. अगदी मिरची भाकर असेल, कांदा सोबत असेल, चटणी असेल, हे घेऊन या भाकरी 4-4 दिवस जशा पुरतील 15-15 दिवसांच्या देखील आमच्या लोकांनी भाकरी खाल्लेल्या आहेत. जुनी माणसं जेव्हा त्यांचे अनुभव बघायला मिळतात अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. बघा महाले आजी देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगणाऱ्या साक्षीदार आहेत. या सगळ्या जुन्या माणसांनी सगळं पेरलं, सगळं सहन केलं आणि सगळं बाबासाहेबांनी जे जे सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला धम्मदीक्षा घ्यायची, बुद्धाला शरण जायचंय, लोक गेले आणि बुद्धाला शरण गेले. आज आमची लोक शिकली सवरली, पण आमच्या लोकांना अजूनही बुद्ध कळला नाही. आम्ही लोक फक्त नाटक करतो, फक्त ढोंग करतो आणि फक्त आमच्या लग्नामध्ये किंवा हल्दीना आमच्या गेटवर फक्त बुद्धाची मूर्ती ठेवून दाखवतो आम्ही कोण आहेत, बौद्ध. पण आचरण आमचं शुद्ध नाही, म्हणून आम्ही बुद्ध नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण समजून घेतल्या पाहिजेत. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, कारण की पुढे देखील आम्हाला देखील कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आमचे आदरणीय प्रदीपजी जाधवजी यांची देखील घड्याळाकडे लक्ष आहे, त्याच्यामुळे आम्हालाही जायचं आहे. त्याच्यामुळे जास्त मी बोलणार नाही, पण आपल्याकडून एवढीच अपेक्षा करेन, आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एकच फक्त गोष्ट सांगतो, आपण सर्वजण फार भाग्यशाली आहात, आपण सर्व खूप पुण्यवान आहात की आपण सर्व एकत्र जमून या ठिकाणी भगवान बुद्धाची पौर्णिमा साजरी करतोय. हे बुद्ध असण्याचं लक्षण आहे आणि हे जागृत व्यक्ती असण्याचं लक्षण आहे. कारण की मेलेली माणसं काहीच करू शकत नाही, बरोबर नाही. मेलेली माणसं काय करू शकतात का? काही नाही. जागी माणसं जे असतात किंवा जागृत माणसं जे असतात तीच क्रांती करू शकतात किंवा तीच चांगल्या फ्लो मध्ये येऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व जागे आहात, आपण सर्व बौद्ध आहात. आपलं प्रथमतः अभिनंदन आणि आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण सर्वजण धर्माचं आचरण कराल, मुळामध्ये म्हणजे मानवतेचं आपण या ठिकाणी आचरण कराल, एवढंच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलकामना व्यक्त करून योग्य धर्माने संघ बलानं आपल्या सर्वांचं कल्याण मंगल हो अशी या ठिकाणी मंगलमंत्री बहाल करतो. पुढचा जो कार्यक्रम असेल तो होईल, पण तत्पूर्वी या ठिकाणी शाखेच्या वतीनं आणि त्याचबरोबर सिद्धार्थ युवक मंडळाच्या वतीनं आदरणीय आमच्या महिला विभागाच्या उपाध्यक्ष संजनाताई गायकवाड या स्वागताचा कार्यक्रम करतील. स्वागत यासाठी महत्वाचं आहे. एक गोष्ट फक्त पुढची प्रोसेस होण्याच्या आधी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, भले मला खायला मिळलं नाही तरी चालेल, आज उपवास होत आहे. भले मला खायला मिळलं नाही तरी चालेल, आज उपवास होत आहे, पण जिवंतपणे मला ह्या बुद्धाच्या मूर्ती समोर पुष्प मिळावं ही भूक आमच्या मनात असली पाहिजे. आणि ही भूक जेव्हा आपल्या मनात येईल ना तेव्हा शुद्ध आचरणाकडे आपलं मार्गभ्रमण असेल, बरोबर. म्हणून मी या ठिकाणी ताईंना विनंती करतो की जिवंतपणे जे आपण फुल देतो त्याला फार महत्व आहे. हे डोळे बंद झाल्यानंतर कोण किती फुलं टाकतो याला काही महत्व नाही. म्हणून जिवंतपणे माणसाची कदर करा, आदर करा, सत्कार करा आणि जिवंत माणसांना या ठिकाणी बुद्ध धर्माकडे जाण्याची प्रेरणा द्या. एवढंच मी आवाहन करून आपल्या सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अर्पण करतो. आमच्या धनगराजींना देखील खूप खूप शुभेच्छा अर्पण करतो. आपल्या घरी पडतू झालेला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन. त्याचबरोबर आणखी कोणाचा वाढदिवस आहे? राजू तात्यांनाही वाढदिवस आपण घरपोच पोचवावा. त्याच्यानंतर हर्ष याचा देखील वाढदिवस आहे. या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उदंड आयुष्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वसूल आपल्याला त्रास झाला असेल
कल्पना आहे मला